अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा राहणार होतं, मात्र गेली 6 वर्ष झालं या ठिकाणी अजिबात कुठलं काम झालेलं नाहीये आणि याचाच निषेध करण्यासाठी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे। तुम्ही पाहता ही नवी मुंबईतले कार्यकर्ते आहेत, पनवेलमधील कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये छत्रपती संभाजीराजे पोहोचणार आहेत आणि या ठिकाणावर हा मोर्चा आहे, आंदोलन आहे ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे। बीजेपीने आश्वासन दिलं होतं, मात्र कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये काम झालेलं नाही आणि म्हणूनच हे मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय म्हणाल, कशा पद्धतीचं हे आंदोलन असणार आहे? नक्कीच गेल्या 6 वर्षापूर्वी छत्रपतींचं नाव घेऊन या महाराष्ट्राची दिशाभूल केलेली आहे आणि 200-250 कोटीपेक्षा जास्त त्या ठिकाणी निधी खर्च दाखवलेला आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम झालं नाहीये आणि कुठंतरी निवडणूक समोर ठेवून या महाराष्ट्राची दिशाभूल आणि ते कोणाच्या बाबतीत करतायत हे सगळ्यात महत्त्वाचे। छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्यांच्या बाबतीत दिशाभूल करण्याचं काम, फसवणूक करण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे। त्यावेळी असणारं शिवसेनेचं म्हणजे त्याच्यात उद्धव ठाकरे असतील, आत्ताचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आत्ता असणारे सगळे राज्यकर्ते असतील, म्हणजे यांनाही 2.5 वर्ष भेटलेले होते, त्यांनीही काय केलं नाही। म्हणजे छत्रपतींचं फक्त नाव घ्यायचं, इलेक्शन लढवायचे, निवडणुका लढवायचे आणि त्याच्यानंतर ह्या महाराष्ट्राच्या अस्मिता असणाऱ्या छत्रपतींना त्या ठिकाणी अपमानित करायचं काम या सरकारने केलेलं आहे। म्हणूनच छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात ही शोध मोहीम चालू केलेली आहे आम्ही। एकीकडे मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो, दुसरीकडे स्मारक सुद्धा उभा राहत नाही मुंबईमध्ये, काय म्हणाल? निश्चितच छत्रपती शिवराय महाराष्ट्राचे नव्हे तर देशाची अस्मिता आहे। आज जे कोणी आपण आहोत या देशामध्ये जे हिंदू म्हणतो आपण ते छत्रपती शिवरायांमुळेच आहोत आणि असं असताना 2016 रोजी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केलं होतं। आम्ही त्या पूजनाच्या वेळेस हजर होतो तिथे आणि आम्हाला असं वाटलं होतं की खरोखरच छत्रपती शिवरायांचा पुतळा हा जगामध्ये भव्य दिव्य होईल, परंतु दुर्दैवाने आज 8 वर्ष झालेले आहेत। 8 वर्षानंतर सुद्धा फक्त जलपूजनापर्यंतच थांबलेले आहेत आणि म्हणून आमचे स्वराज्य प्रमुख संभाजीराजे यांनी आता ठरवलेलं आहे की चला, मोदीजींनी जलपूजन केलेलं आहे, जे म्हणतात मी विकास घडवतो, देश घडवतो, देशाची प्रतिमा उज्ज्वल करतो, त्या छत्रपती शिवरायांचं जिथं स्मारक बांधलेलं आहे। कारण आताच 200-250 कोटी खर्च केलेत, ते आमच्या करातले आहेत, ते कोणाच्या खिशातले नाहीत। ते 200-250 कोटी कुठे आहेत ते आम्ही शोधायला चाललेलो आहेत आणि जसं मालवण येते तो घाईघाईमध्ये म्हणजे शिवरायांच्या प्रती यांना किती प्रेम आहे ते बघा, कुठला तरी एखादा मुद्दा करतात आणि करतात, ते घाईघाईमध्ये 4 महिन्यामध्ये पुतळा जो उभारला आणि तो स्मारक पडलेला आहे आणि तसं होऊ नये याची काळजी तर घेतलीच पाहिजे। परंतु 2016 म्हणजे 8 वर्ष झाले या दरम्यान, मग तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, म्हणजे सर्व पक्ष आलटून पालटून गेल्या 5 वर्षात बघितलं प्रत्येक पक्ष सत्तेवरती आलेला आहे। फक्त शिवरायांचं नाव प्रत्येक पक्ष घेतोय, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवरायांच्या नावाला उज्ज्वलता यायला पाहिजे त्यासाठी काही प्रयत्न करत आणि शिवस्मारक त्यांनी अजून बनवलेलं नाहीये। तो का बनवलेला नाहीये, कधी बनणार आहेत? जर का सरदार वल्लभभाई पटेलांचा जर का 1-2 वर्षामध्ये होतो, ते सुद्धा देशासाठी लोहपुरुष होते, मग देशाची अस्मिता असणारे छत्रपतींचा हा स्मारक का होत नाही हे बघण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत। नक्कीच तुम्ही पाहताय गुजरातमध्ये पटेलांचा पुतळा होतो, महाराष्ट्रामध्ये शिवरायांचा पुतळा होत नाही। हो का, देशासाठी योगदान असणारे पटेलांचा पुतळा होणं हे अभिमानाची गोष्ट आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त आज हे हिंदुस्थान म्हणून आपण ओळखत आहोत, हे जे पटेल असतील आणि सगळे असतील, हे महापुरुष असतील, हे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळं आज या हिंदुस्थानामध्ये आहेत। हे मुघलांचे आक्रमण थोपून कुठेतरी ह्या महाराष्ट्राचं हिंदुत्व, या देशाचं हिंदुत्व ठेवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि मग त्या ठिकाणी पटेलांचा पुतळा होतो आणि इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तुम्हाला टेक्निकली प्रॉब्लेम येतात। तुम्ही याची खात्री करणं गरजेचं होतं ना, लोकांची दिशाभूल करणं गरजेचं नाही, त्याच्यावरती पुन्हा कधीही समोर येऊन त्याच्याबद्दलच्या टेक्निकल काय प्रॉब्लेम असतील ते जनतेसमोर मांडण्याचं काम करायला पाहिजे होतं। कुठलंही काम केलं नाही, म्हणजे गेले 6 वर्ष फक्त या महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। नवी मुंबईत मोर्चाला छत्रपती संभाजी महाराज इथे पोहोचतात, मात्र तुम्हाला इथं अडवलं जाईल अशा प्रकारे बोलणं जाते। मला असं वाटतंय की आपण पाहिलं असेल, आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही कुठल्या जाती धर्माच्या विरुद्ध नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जे आमचे गडकोट आहेत, हे आमची जिवंत स्मारक आहेत, त्या ठिकाणी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला विशाळगडावरती। आजही मी तुम्हाला सांगतो
या ठिकाणी पोलिसांनी अशा प्रकारे शांततेने चाललेलं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करू नये. मी तुम्हाला गंभीर इशारा देतोय. हे तुम्हाला नाही, सरकारला नाही, केंद्र सरकारला नाही परवडणारं नसणारे महाराष्ट्रातली जनता प्रचंड आक्रोश करत आहे आणि त्यांना अंगावरती घेण्याचं काम करू नये. नक्कीच आपण पाहतो की कार्यकर्ते आता आक्रमक झाले आणि पोलिसांनी जर आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तर याचा गंभीर परिणाम सरकारला भोगावा लागेल अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. समाज भारत तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. स्वराज्य पक्षाचा विजय असो, स्वराज्य पक्षाचा विजय असो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.